मित्रांनो, मी मयूर साळवे स्वागत करतो तुमचं TMS व्लॉगमध्ये। मित्रांनो, आपण सध्या पुणे शहरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण गणपती पुण्यातले एक्सप्लोर करणार आहोत। आज विविध ठिकाणी जाऊन पुण्यातले मानाचे गणपती असतील ते आपण पाहणार आहोत आणि आता आपण सध्या कसबा पेठेमध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी कसबा पेठेमध्ये जे गणपती बसवलेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत। चला तर मित्रांनो, आता आपण पाहूयात गणपती दर्शन इन पुणे। जेवढं होईल तेवढं मी करेन। थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग दिस ऑपॉर्च्युनिटी। थँक्यू सो मच। मित्रांनो, पाहता या ठिकाणी आम्ही आता मानाच्या पहिल्या गणपतीचं दर्शन घेऊन समोर पुढे दगडूशेठ रोडला आम्ही लागलेलो आहोत। समोरचे गणपती जे आहेत वेगवेगळे मंडळ आम्ही ते आता एक्सप्लोर करणार आहोत, गणपतीचं दर्शन घेणार आहोत। तुम्ही पाहता या ठिकाणी अशा प्रकारे एकदम गर्दी जमलेली आहे पूर्णपणे रस्त्यांवरती। खरं तर मी मनपा साईडने एंटर केलं, त्या साईडने पण मला खूप रस्त्यावरती गर्दी होती। बळच गाडी आतमध्ये घेत एका साईडला लावली मी कसबा ठिकाणी। तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण समोर आलेलो आहोत, नाना आहोत तरुण मंडळ ट्रस्टच्या इथे। या ठिकाणी आपण गणपतीचं दर्शन घेऊयात आणि पुढे सरळ जाऊन दगडूशेठच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत। खाली काढा।
पाहताय तुम्ही संपूर्ण पुणे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी आज शहरामध्ये आलेला आहे गणपतीचं दर्शन घ्यायला. अतिशय गर्दीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. बोलणार आहे का मित्रा तू? हा, एक मिनिट. मित्रांनो, तर या ठिकाणी एक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहे, तर आपण त्याच्याशी बोलूयात. मित्रा, कुठला आहेस तू? मी खेड तालुक्यावरून आलो आहे, किवळेवरून. मला अत्यंत चांगलं वाटतं इथं गणपती बघितल्याशिवाय. मला गणपतीचं दर्शन भेटलं आहे इथे. खूप चांगली म्हणजे असं वेगळंच वाटतं इथं आल्यावरती. तुम्ही सगळ्यांनी परत एकदा पुढच्या वर्षी भेट द्या, ह्या वर्षी जमलं नाही तर. थँक्यू. बरं, तू कधी आलाय पुण्यामध्ये का पुण्यामध्येच असतोस? नाही, पुण्यामध्ये नसतो मी. आता आलो आहे, 1 तास झाला आहे आणि मला आता दर्शन मिळाल्याबरोबर मला खूप आनंद होतोय. चांगलं वाटतंय. तू खास गणपती पाहायला खेडवरून पुण्याला आलास का? हा. ओके, काय काय फिरलास तू मग इथं? मी आता दगडूशेठ बघायला गेलो, पण तिथं खूप गर्दी असल्यामुळं मी बाहेरून दर्शन घेतलं. पण आताही आल्यावरती मला चांगलं वाटलंय खूप. बरं, ठीक आहे. थँक्यू मित्रा. एकदा आपण बोलूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. थँक्यू. मित्रांनो, तुम्ही पाहता या ठिकाणी संपूर्ण शहर सजवलेलं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्यांना घेऊन जाऊ नका, त्यांना काय जायचं. लहान मुले बघा, कायद्याची मुले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्र, तू कुठून आलेला आहेस? इंदापूरहून आलेलो आहे, करेवाडी. ओके, पुण्यामध्ये आतापर्यंत काय काय एक्सप्लोर केलंय? आता काय काय बघितलं सांग. आता 4-5 गणपती बघितले तर दगडूशेठचा गणपती लावलोय आता. ओके, सकाळी किती वाजता आलेला काय? सकाळी 7ला आलोय घरनं. ओके, म्हणजे तू गावाकडनं आलास, पुण्यात राहत वगैरे नाहीस? कसं वाटतंय तुला पुण्यातले गणपती दर्शन घेऊन वगैरे? एक नंबर वाटतंय. एक नंबर वाटतंय. ओके, एकदा परत घोषणा देऊयात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया रे बाप्पा मोरया रे, हे 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 बोला मंगल मूर्ती. मंगल मूर्ती.
मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा द मयूर साळवे ब्लॉगला. तोपर्यंत आपण भेटूया एका नवीनच व्हिडिओमध्ये. थँक्यू.